1 एप्रिल हा दिवस अतिशय महत्वाचा असा दिवस, कारण आजच्याच दिवशी भारताची मध्यवर्ती बँक म्हणजे जिला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणतो, हिची स्थापना झाली होती. 1935 रोजी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती आणि त्यावेळी याचं हेडक्वार्टर हे कोलकाता या ठिकाणी होतं, म्हणजे त्यावेळेचं कलकत्ता. आज जर आपण बघितलं तर भारतीय रिझर्व्ह बँकेचं हेडक्वार्टर हे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आहे आणि या बँकेचं 1 जानेवारी 1949ला राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. भारताची मध्यवर्ती बँक हिचं महत्वाचं काम म्हणजे भारतातील सगळं जे बँकिंग क्षेत्र आहे याचं नियमन आणि नियंत्रण करणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या शोध निबंधावरनं सुद्धा रिझर्व्ह बँकेची जी आहे स्थापना करण्यात आली होती. आता इथं जर कार्य आपण बघितलं तर चलन व्यवस्थापन, त्यानंतर वित्तीय स्थैर्य राखणं हे महत्वाचं कार्य, पतधोरण ठरवणं आणि महागाई नियंत्रित करणं. रिझर्व्ह बँक जे आहे त्यांची मॉनिटरी पॉलिसी जी आहे दर 2 महिन्यांनी डिक्लेअर करते आणि सरकारचा बँकर म्हणून सुद्धा हे महत्वाचं काम आहे. तर रिझर्व्ह बँकेचे जर आपण प्रमुख घटक बघितले तर सगळ्यात पहिला प्रमुख घटक आहे तो म्हणजे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. आणि आता सध्या संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत आणि 4 उपगव्हर्नर असतात. आरबीआयचं चलन व्यवस्थापनाची जर आपण विचार केली तर भारतीय चलनाची छपाई आणि वितरणाचं कार्य आरबीआय द्वारे केलं जातं. महत्वाच्या वित्तीय धोरणामध्ये रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, कॅश रिझर्व्ह रेशो आणि स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो ज्याला आपण एसएलआर म्हणतो हे नियंत्रित करण्याचं कार्य आरबीआयच्या माध्यमातून केलं जातं. आरबीआयच्या माध्यमातून मुद्रास्फीती नियंत्रण, तसंच एनबीएफसी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज त्यांचं नियंत्रण, तसंच डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याचं कार्य हे केलं जातं. रिझर्व्ह बँकेच्या बाबतीमध्ये काही महत्वाच्या समित्या आपण अभ्यासतो, ज्यामध्ये नरसिंहन समिती बँकिंग सुधारणांच्या संदर्भात आहे, उर्जित पटेल समिती ही महागाई नियंत्रणाच्या संदर्भात, तर केवाय वेणुगोपाल समिती ही वित्तीय क्षेत्र सुधारण्याच्या संदर्भात आहे. आरबीआयच्या इतर उपकंपन्या जर आपण बघितल्या तर एनपीसीआय, करन्सी नोट जे आहे भारतीय चलन नोट प्रेस आणि भारतीय चलन सुरक्षा प्रेस ही आरबीआयच्या अंतर्गत कार्य करते. तर अशी आपली आरबीआय, हिचा आजचा स्थापनेचा दिवस. आणि तुमचा अभ्यास अतिशय चांगला झाला पाहिजे यासाठी आपण आपल्या एमपीएससी लक्ष्यवरती बरेचसे उपक्रम राबवतोय. तर सगळ्यांनी त्याचा फायदा घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा व अभ्यास लक्ष्य ॲप डाउनलोड करा. धन्यवाद.